जय हिंद, नमस्कार. मी जयंती कठाळे. गुरुपौर्णिमा म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी दिव्य वाट. गुरु म्हणजे गु म्हणजे अंधार, रु म्हणजे रिमूव्हर. अंधाराचं अक्षरशः रिमूव्हल करणारा असा व्यक्ती म्हणजे गुरु. आजचा दिवस म्हणजे आपल्या आयुष्यातील प्रत्येक गुरु, शिक्षक, मार्गदर्शक यांना कृतज्ञतेने वंदन करण्याचा क्षण. पण फक्त मानवी गुरुच नाही, तर हा दिवस ज्युपिटर ग्रहाला सुद्धा म्हणजे गुरु ग्रहाला सुद्धा समर्पित आहे. चंद्राचा म्हणजे फुल मूनचा अलाइनमेंट टू गुरु ग्रह इज क्रिएटिंग अमेझिंग एनर्जी मूवमेंट. ज्युपिटर म्हणजे ज्ञान, धर्म आणि अध्यात्माची उन्नती देणारं तेजस्वी ग्रह. आजच्या पौर्णिमेच्या दिवशी गुरुग्रहाच्या ऊर्जेचा प्रभाव सर्वात जास्त असतो. त्यामुळे आज नवीन शिक्षण सुरू करता येतं, नवीन साधनेला सुरुवात करता येते आणि ती साधना गुरूंना अर्पण करता येते. हे सगळं अतिशय फलदायी ठरत असतं. आज महर्षी व्यास यांचा जन्मदिवस असंही मानलं जातं. महर्षी व्यास म्हणजे कंपायलर ऑफ वेदा किंवा महाभारताचे ॲक्च्युअल ऑथर. आणि म्हणूनच आजचा दिवस हा आपल्या प्रत्येक थाळीमधला पूर्णब्रह्ममध्ये एक पावित्र्य अर्पण करणाराच ठरतो. तूप पुरणपोळी म्हणजे कर्मबंधनं मोकळी करणारी, श्रीखंड आणि चिरोटे ज्ञानांची गोडी वाढवणारी, तूप वरणभात म्हणजे सत्वगुणांची ऊर्जा देणारा पदार्थ. आजचं जेवण हा केवळ पोटासाठी नाही, तो आत्म्याच्या प्रार्थनेसारखा असतो. गुरूंच्या अर्पण करा आणि आपल्या कर्मचक्रांचा नवा अध्याय पूर्णब्रह्ममध्ये सुरू करा. तुमच्या मेंटर्सला तुम्ही जर पूर्णब्रह्मच्या सेंटर्समध्ये घेऊन आलेत तर आम्ही पण त्यांना वंदनप्रत का होईना तुम्हाला नक्कीच 5 ते 10% डिस्काउंट करणार आहोत. या सर्व गुरूंना पूर्णब्रह्मतर्फे मनापासनं खूप वेळा वंदनं. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. पूर्णब्रह्म फक्त जेवण नव्हे, तर ती एक साधनाच साधतंय असं मला म्हणावं वाटेल.